माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गुन्ह्यांचे तपासकाम, सण उत्सव, जयंती मिरवणुकांमधील बंदोबस्ताची ड्युटी, मंत्री VIP लोकांच्या दौऱ्यावेळी बंदोबस्त अशी कामे नेहमीच पोलिसांना करावे लागतात. तर दुसरीकडे जेव्हा घरात सुरक्षितपणे झोप घेत असतो तेव्हा सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी, अंमलदार रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शहरभर गस्त घालत असतात. सोलापूर शहरातील 7 पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांवर रात्र गस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोलापूर शहरात 2.5 लाखांवर कुटुंब असून शहरामध्ये 15,000 देखील CCTV कॅमेरे नाहीत. उन्हाळ्याचा तडाखा वाढला असून वीज पुरवठा सारखाच खंडित होत आहे. यामुळे अनेक घराच्या छतावर किंवा घराबाहेरील अंगणांमध्ये लोक झोपत आहेत. त्याचवेळी चोरटे डाव साधतात, पण त्यांच्यावर पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर अश्विनी पाटील, गौहर हसन यांनी रात्रगस्तीचे वेळापत्रक बनवले आहे. त्याची जबाबदारी पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवली असून पोलीस ठाण्यामधील गुन्हे प्रकटीकरण पथके देखील रात्रभर गस्त घालणार. प्रत्येकाकडून प्रभावीपणे रात्रगस्त घातली जात आहे का हे पाहण्यासाठी शहरातील 300हून अधिक ठिकाणी QR कोड लावण्यात आले आहेत. गस्तीवरील अधिकारी, अंमलदारांनी तो QR कोड स्कॅन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील अचानक भेटी देऊन रात्रगस्तीची पाहणी करतात. पोलीस आयुक्त, उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पोलिसांचे गस्त असणार आहेत.